श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशींच्या अत्यंत भाग्यवान आणि सहनशील जातकांनो, आजचा हा क्षण तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. कारण पुढची काही मिनिटे तुमच्या भविष्याचा नकाशा बदलणार आहेत. म्हणूनच अत्यंत सावधगिरीने आणि श्रद्धेने हे शब्द ऐका. कारण 19 एप्रिलच्या या पावन अक्षय तृतीयेला तुमच्या नशिबाच्या बंद कपाटात असा काही दैवी गुरु चमत्कार घडणार आहे, जो तुमच्या संपूर्ण अस्तित्वाची दिशाच बदलून टाकणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत आयुष्यात खूप सोचले आहे, मानसिक क्लेश भोगले आहेत आणि ज्यांच्या मदतीसाठी तुम्ही स्वतःचा घास भरवला, त्याच लोकांनी तुम्हाला शेवटी फसवणूक आणि एकांकीपणा दिला आहे. पण आता तुमचे रडण्याचे दिवस कायमचे संपले आहेत. गुरुजी म्हणतात, मीन राशींच्या जातकांनो, तुमच्या जीवनात आलेल्या प्रत्येक कठीण प्रसंगामागे एक दैवी कारण होते. ज्या वेदना तुम्ही सहन केल्या, त्याच वेदना तुम्हाला आतून बळकट करत होत्या. अक्षय तृतीयेचा हा शुभ दिवस तुमच्यासाठी त्या सर्व कष्टांचे मधुर फळ घेऊन आला आहे. आज डोळे मिटून फक्त एकदा मनापासून म्हणा, माझ्या जीवनात आता शुभाची सुरुवात होत आहे. हा संकल्प तुमच्या नशिबाचे दरवाजे कायमचे उघडेल. गुरुकृपा सदैव तुमच्या सोबत आहे. कारण अक्षय तृतीयेच्या या शुभमुहूर्तावर नशिबाचे चक्र इतक्या विलक्षण वेगाने फिरणार आहे की तुमच्या मागील अनेक वर्षाचा दुर्दैवाचा वनवास एका रात्रीत संपणार आहे. मीन राशींच्या लोकांना तुम्हाला कदाचित कल्पनाही नसेल, पण या अक्षय तृतीयेला आकाशात ग्रह आणि चंद्राच्या युतीतून निर्माण होणारा गजकेसरी राजयोग आणि नक्षत्राची अशी काही अदृश्य जुळणी होत आहे, जी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक जुन्या अडथळ्यांचा आणि अन्यायाचा हिशोब चुकता करणार आहे. हा बदल इतका धक्कादायक आणि वेगवान असेल की कालपर्यंत तुम्हाला दुर्बळ समजणारे किंवा तुमच्या परिस्थितीची थट्टा उडवणारे लोक आता तुमच्या प्रगतीचा वेग पाहून अक्षरशः थक्क होतील. पण सावधान, हा राजयोग जितकी शक्तिशाली आहे, तितकाच तो रहस्याने भरलेला आहे. जणू काही एखादी अदृश्य सात्विक शक्ती अचानक तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. मीन राशींच्या जातकांनो, हा व्हिडिओ म्हणजे केवळ माहिती नसून तुमच्या आगामी सुवर्णकाळाचा तो पवित्र शंखनाद आहे, जो कदाचित तुम्हाला सुरुवातीला अचंबित करेल, पण शेवटी तुमचा राजतिलक घडवेल यात शंका नाही. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ही शेवटची आणि सर्वात मोठी संधी निसर्ग तुम्हाला बहाल करत आहे. त्यामुळे जर आज तुम्ही हा संदेश अर्ध्यावर सोडला, तर कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा भाग्योदय तुम्ही कायमचा गमावून बसाल. म्हणून तुमच्या नशिबाचे कुलूप उघडणारी ही गुप्त चावी नेमकी कोणती आहे, हे सविस्तर समजून घ्या. मीन राशींच्या लोकांना, तुमच्या मनावर गेल्या अनेक वर्षांपासून जो चिंतेचा आणि मानसिक तणावाचा डोंगर उभा होता, तो आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळणार आहे. तुम्ही नेहमीच इतरांच्या भावनांचा सन्मान केला आणि स्वतःचे नुकसान सोसून इतरांना सावरले, पण बदल्यात तुम्हाला फक्त मानहानी मिळाली. मात्र आता ग्रहमानाची स्थिती अशी काही पालटत आहे की तुमच्या सहनशीलतेचा अंत होऊन तुमच्या महाविजयाची वेळ सुरू झाली आहे. गुरुजी म्हणतात, ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की जेव्हा गुरु आणि शुक्र यांची युती शुभ नक्षत्रावर होते, तेव्हा मीन राशींच्या जातकांसाठी धन, मान आणि संपत्तीचे द्वार एकाच वेळी उघडतात. हा योग शतकातून एकदाच येतो आणि यावेळी तो थेट तुमच्यासाठीच आला आहे. या काळात तुम्ही जे काही चांगले कार्य कराल, त्याचे फळ कैक पटीने वाढेल. म्हणून आळस सोडा, श्रद्धा ठेवा आणि पुढे चाला. ईश्वर तुमच्या सोबत आहे. या अक्षय तृतीयेचा एकही क्षण वाया जाऊ देऊ नका. 19 एप्रिलचा हा ऐतिहासिक दिवस तुमच्यासाठी केवळ एक सण नसून तो तुमच्या भाग्योदयाचा महास्तंभ ठरणार आहे. कारण या दिवशी रोहिणी नक्षत्राचा प्रभाव तुमच्या राशीवर अशा प्रकारे पडणार आहे की तुमच्या मार्गातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि कामातील अडथळे जणू खाक होतील. आत्तापर्यंत तुमची कामे शेवटच्या क्षणी का अडकत होती किंवा आपल्याच माणसांकडून तुम्हाला का त्रास दिला गेला, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता तुम्हाला कृतीतून मिळणार आहेत. कारण अक्षय तृतीयेपासून तुमच्या प्रगतीला आडवे येणारे सर्व शत्रू आणि अडथळे आपोआप बाजूला होतील आणि तुमच्या आयुष्यात स्थिरतेची एक नवी पहाट उजाडेल. हा काळ तुमच्यासाठी एका आत्मिक विजयासारखा असेल, कारण तुमचे शत्रू आता तुमची सावलीही शिवू शकणार नाहीत.
तुमच्या व्यक्तिमत्वात असा काही दिव्य प्रभाव निर्माण होईल की लोक तुमच्याकडे आदराने आणि आशेने बघू लागतील. आत्तापर्यंत तुम्ही जगासाठी अश्रू सांडले, पण आता जग तुमचे वैभव बघून मंत्रमुग्ध होईल. तुमच्या कुंडलीतील धनभाव आणि लाभभाव आता इतका सक्रिय होणार आहे की उत्पन्नाचे असे मार्ग उघडतील ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. जर तुमचा पैसा कुठे अडकला असेल किंवा व्यवसायात मोठे नुकसान झाले असेल तर त्याची पूर्ण वसुली होण्याची वेळ आता जवळ आली आहे. हा काळ तुम्हाला केवळ पैसाच देणार नाही, तर तो पैसा टिकवून ठेवण्याचे आणि वाढवण्याचे नवे मार्गही सुचवेल. अनपेक्षित धनलाभाचे योग इतके प्रबळ आहेत की तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा कायदेशीर फायदा होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल आणि जे लोक तुम्हाला आत्तापर्यंत केवळ भावुक समजत होते त्यांना आता तुमच्या प्रगल्भ ज्ञानाचा परिचय येईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असून तुमची अंतप्रेरणा आता तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. गुरुजी म्हणतात, मीन राशींच्या जातकांनो, धनप्राप्तीसाठी केवळ ग्रहयोग पुरेसे नाहीत, त्यासोबत तुमची नियत आणि कर्म शुद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. या अक्षय तृतीयेला एक संकल्प करा, यापुढे जे मिळेल त्यातील थोडे दान करीन, कारण दानाने लक्ष्मी स्थिर राहते. ज्या घरात दानधर्म होतो त्या घरातून दारिद्र्य कधीच परत येत नाही. तुमच्या कुंडलीत गुरुची नजर तुमच्यावर आहे आणि तो तुमच्या प्रत्येक चांगल्या कृतीची नोंद ठेवत आहे. श्रद्धेने पुढे चाला, यश तुमची वाट पाहत आहे. मीन राशींच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या लोकांचा हिशोब करण्याची ज्यांनी तुमच्या निरागसतेचा गैरफायदा घेतला होता. कारण अक्षय तृतीयेच्या या शक्तिशाली मुहूर्तावर तुमचे गुप्त शत्रू स्वतःच्याच जाळ्यात अडकतील आणि त्यांचे खरे चेहरे जगासमोर उघड होतील. तुमची सामाजिक प्रतिष्ठा आणि आदर प्रचंड वाढणार असून समाजात तुमची प्रतिमा एका मार्गदर्शकासारखी तयार होईल. ही वेळ तुमच्यासाठी केवळ विजयाची नाही, तर तुमच्या आत्मसन्मानाची जपणूक करणारी आहे. तुमच्या वास्तूमध्ये असलेल्या सर्व नकारात्मक शक्ती आणि पितृदोषाचे सावट या अक्षय तृतीयेला कायमचे संपुष्टात येईल. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊन कुटुंबातील सदस्यांमध्ये, विशेषतः जोडीदारासोबत असलेले जुने मतभेद दूर होऊन नात्यात एक नवीन आध्यात्मिक गोडवा निर्माण होईल. ज्यांच्या घरात मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत होते किंवा मंगलकार्य ठरत नव्हती, त्यांच्यासाठी ही अक्षय तृतीय आनंदाची बातमी आणि नवीन नशीबवान पाहुण्यांचे आगमन घेऊन येईल. जर तुम्ही स्वतःचे घर किंवा नवीन वास्तू घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर महालक्ष्मीचा असा काही आशीर्वाद मिळेल की घरामध्ये संपत्तीची आवक वाढेल आणि दारिद्र्याची छटा कायमची नष्ट होईल. हा काळ तुमच्या मागील 7 पिढ्यांची रेकॉर्ड मोडीत काढणारा ठरेल, कारण तुमच्या घराण्यात कोणालाही न मिळालेली आध्यात्मिक शांती आणि अफाट संपत्ती आता तुमच्या दारी चालून येणार आहे. हा केवळ पैशाचा बदल नाही, तर तुमच्या भाग्याचा हा सर्वोच्च सन्मान आहे. तुम्ही ज्या ठिकाणी पाय ठेवाल तिथे लक्ष्मीचा आशीर्वाद असेल आणि तुमच्या नावाचा दबदबा पूर्ण समाजात सन्मानाने घेतला जाईल. जसे सोन्याला शुद्ध होण्यासाठी अग्नीतून जावे लागते, तसेच तुम्ही संघर्षाच्या अग्नीतून तावून सुलाखून निघाला आहात आणि आता तुम्ही त्या सुवर्ण यशासाठी पूर्णपणे पात्र झाला आहात. तुमच्या पूर्वजांनी पाहिलेली अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी निसर्गाने आता तुमच्या खांद्यावर सोपवली असून हा बदल तुमच्या अनेक जन्माच्या पुण्याची गोड परतफेड आहे. या अक्षय राजयोगाला कायमस्वरूपी स्थिर करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर थोडे केसर आणि हळद एकत्र करून त्याचा टिळा आपल्या देव्हाऱ्यातील फोटोंना आणि स्वतःच्या कपाळावर नक्की लावा. तसेच या दिवशी जुनी केरसुनी घराबाहेर काढून नवीन झाडूची पूजा करा आणि शक्य असल्यास गरिबांना पिवळ्या वस्तूचे दान करा. हा उपाय तुमच्या राशीस्वामी गुरुला अत्यंत प्रसन्न करेल आणि तुमच्या घरात धनाचा वर्षाव कधीही थांबणार नाही. गुरुजी म्हणतात, जीवनात जेव्हा सर्व काही अनुकूल होते तेव्हाच माणसाची खरी परीक्षा सुरू होते. यश मिळाल्यानंतर विनम्र राहणे हेच खऱ्या महापुरुषाचे लक्षण आहे. मीन राशींच्या जातकांनो, तुम्हाला मिळणारे हे यश आणि संपत्ती ती फक्त तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या समाजासाठी आहे. ईश्वराने तुम्हाला निवडले आहे कारण तुम्ही ते योग्य प्रकारे वापराल असा त्याला विश्वास आहे. कुलदेवतेचे स्मरण करा, मनात कृतज्ञता ठेवा आणि हा आशीर्वाद पुढे पसरवा. हाच खरा अक्षय धर्म आहे.
मीन राशींच्या जातकांनो लक्ष ठेवा की मिळालेल्या अफाट यशाचा कधीही अहंकार करू नका, कारण सात्विकता हाच तुमचा खरा दागिना आहे. हा काळ केवळ योगायोग नाही तर तुमच्या कठीण काळातील सहनशीलतेचे फळ आहे. स्वतःवर आणि तुमच्या कुलदेवतेवर अढळ विश्वास ठेवा. हा राजयोग तुमच्या आयुष्याचा कायापालट करण्यासाठीच सज्ज झाला आहे. फक्त एक पाऊल विश्वासाने पुढे टाका आणि या नवीन सुवर्ण आयुष्याचे स्वागत करा. जर तुम्हाला यातील प्रत्येक शब्द सत्य वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा तुमची कृपा सदैव माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर ठेवा असे श्रद्धेने नक्की लिहा. आणि आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून भाग्योदयाची कोणतीही माहिती तुमच्याकडून कधीच चुकणार नाही.